श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण ओवी क्रमांक 187 पाहत आहोत. आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था, ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी. मी हे कर्म करीन किंवा अमुकच फळ मिळावं म्हणून करीन, असा व्यर्थ अभिमान तू आपल्या मनामध्ये येऊ देऊ नकोस. कारण ते कर्म करत असताना लागणारी कर्म करण्याची जी काही शक्ती आहे ती त्या भगवंताने मला दिलेली आहे, हे तू लक्षात ठेव. माणसाला बसल्या जागीच जर अर्धांगाचा किंवा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि तो एका क्षणात होत्याचा नव्हता होऊ शकतो. असं जर आहे तर मग आपल्या हातात काय आहे? अनेक वेळेला आपल्याला झोप अनावर होते आणि विशेष करून एखादं महत्त्वाचं काम करताना किंवा नामस्मरण करताना आपल्याला निश्चितपणाने झोप येते. तर मग मी हे कर्म करीन असा फुकटचा अभिमान आपण का बरे बाळगावा? ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगो देसी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, हे कर्म मी करतो आहे, याचा कर्ता मी आहे आणि हे मीच करीन असा व्यर्थ अभिमान तू का बरे बाळगतोस? एखाद्या माणसाला परीक्षेमध्ये पहिला वर्ग मिळाला तर त्याला किती गर्व होतो, परंतु त्या पहिल्या वर्गामध्ये अनेक माणसं असतात. त्या अनेक माणसांच्या पुढे मी तुच्छच नव्हे का? अहो, दरवर्षी लाखो मुलं पास होतात, मग मी 10वी पास झालो याचा काय अभिमान बाळगावा बरे? नाही का? अहो, सध्या घडतंय म्हणून तुम्हाला एक सांगतो मुद्दा. हा जो झी मराठी TV वर लहान मुलांचा लिटिल चॅम्प नावाचा हा जो गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्या कार्यक्रमामध्ये 8, 9, 10, 11 वर्षाची मुलं, एवढी छोटी छोटी मुलं, इतकी लहान लहान मुलं इतक्या सुंदर पद्धतीने, अप्रतिम पद्धतीने गाताना पाहून माझ्या डोळ्यात पाणी येतं. मला दुःख होतं, मला वाईट वाटतं की अरे, मी 62 वर्षाचा माणूस होऊन देखील जे मी करू शकलो नाही, जे मला करता येत नाही, त्या गोष्टी ही छोटी छोटी मुलं करतायत. मग मी कोणता अभिमान बाळगू? मी काय स्वतःला समजतोय? मी गायक समजतोय, मी वादक समजतोय? अरे छे, काय हे? मी स्वतःच माझी तुच्छता, मी स्वतःच मला तुच्छ लेखतो, मी स्वतःच माझी घृणा करतो. अरे तू काय स्वतःला मोठा समजतोस? जरा ही लहान मुलं बघ, ते ज्या पद्धतीने गातायत त्याची एक ओळसुद्धा मला म्हणता येत नाही. हे जर खरं आहे, हे जर वास्तव आहे, तर मग आपण व्यर्थ अभिमान का बरे करावा? अहो, नेमकं अध्यात्मामध्ये आपल्याला हेच शिकायचं आहे की या जगामध्ये आपल्यापेक्षा अनेक अनेक माणसं खूप खूप काही करणारी आहेत आणि आपण विनाकारण आपल्या स्वतःला मोठेपणा देत असतो. आपण फार मोठे आहोत, आपण फार वेगळे आहोत, आपण फार चांगले आहोत असं स्वतःला समजत असतो. हा एक प्रकारे आपला अहंकारच होय. आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाबा रे, हा अभिमान तू मनामध्ये धरू नकोस, कारण लाखो कोट्यावधी माणसं तुझ्यापेक्षाही खूप चांगली आहेत, खूप गुणी आहेत, खूप कलाकार आहेत, खूप ज्ञानी आहेत.
या सगळ्याचा जर विचार केला तर आपण किती तुच्छ आहोत, नगण्य आहोत, हीन दीन आहोत याची आपल्याला कल्पना येईल. म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण सगळ्यांनी या गोष्टीची जाणीव ठेवावी की या सगळ्या घटना, या सगळ्या गोष्टी या भगवंताच्या कृपेवर अवलंबून आहेत आणि माझ्या जीवनामध्ये त्या भगवंताच्या इच्छेने या मायारूपी प्रकृतीरूपी शक्तीच्या सामर्थ्याने या सगळ्या घटना घडतायत, गोष्टी घडतायत, ही जाणीव ठेवून आपण वागावं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट माणसांनी लक्षात ठेवावी की आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये अनेक माणसं येतात. काही आपल्यावर प्रेम करतात, काही आपला द्वेष करतात. याही गोष्टी भगवंताच्याच इच्छेने घडतात हे आपण निश्चित समजावं आणि आपण कुणालाच त्याचा दोष देऊ नये. एखादा माणूस आपल्याशी वाईट वागला, आपल्याला द्वेष करत असेल तर आपण त्याला वाईट समजू नये, कारण त्याने तसं वागावं आपल्याबरोबर ही भगवंताचीच इच्छा असते आणि म्हणून तो तसा वागत असतो. ती वेळच तशी असते किंवा तो काळच तसा असतो, ती परिस्थितीच तशी असते आणि त्या माणसाला तशाच पद्धतीने वागणं भाग पडतं. हे आपण समजून घेतलं पाहिजे. कल्याण स्वामींचं उदाहरण बघा. समर्थ रामदास स्वामी त्यांच्या जीवनामध्ये किती आतपर्यंत शिरले होते. ते म्हणतात, तो मज आवडतो मम स्वामी, निशी दिनी अंतर्यामी. कल्याण स्वामी सतत समर्थांचंच चिंतन करत असत. आपल्या बाबतीत सुद्धा आपण आपल्या गुरूंचं सतत चिंतन करत राहिलं पाहिजे. उलट आपलं असं होतं की आपण गुरूंचं किंवा परमेश्वराचं चिंतन न करता आपल्या ऑफिसमधले किंवा आपल्या कंपनीतले साहेब कसे वाईट आहेत, ते आपल्याला कसा त्रास देतात, याच गोष्टींचं आपण चिंतन करत बसतो आणि त्या चिंतनामुळे तो साहेब आपल्या डोक्यामध्ये भिनतो, आपल्या मनामध्ये आणि बुद्धीमध्ये सुद्धा तो भिनतो आणि घरी येताना आपण त्या साहेबाला सुद्धा घरी घेऊन येतो. तर मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बाबा रे, ही घाण तू घरी का घेऊन आलास? जगामध्ये जर अशा सगळ्याच गोष्टी घडत असतात तर या गोष्टी आपण टाकून द्यायला नको का? म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जे काही कर्म आपल्या वाट्याला जेवढ्यापुरतं आलेलं आहे तेवढ्यापुरतंच ते आपण करावं आणि त्या कर्मातून आपण अलिप्त व्हावं. ऑफिसमध्ये कर्म केलं त्या साहेबाच्या सूचनेप्रमाणे किंवा त्यांच्या आज्ञेप्रमाणे, म्हणून ते कर्म आणि तो साहेब आपण घरी येताना बरोबर घरी आणू नये हे ज्ञानेश्वर महाराज आपल्याला सांगतात. ते म्हणतात, त्यावेळेला त्या माणसाच्या आज्ञेप्रमाणे आपण काम करावं. ती वेळ संपली, तो माणूस विसरून जावा, ते कर्म विसरून जावं, आपण शांत डोक्याने घरी यावं. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 188 ओवी क्रमांक, तुवा शरीर परा नोहावे, काम ना जात सांडावे, मग अवसरोचित भोगावे भोग सकळ. आपल्याला भोग भोगायची इच्छा आहे ना, प्रपंचामध्ये भोग भोगायला मिळावे, सुख प्राप्त व्हावं असं वाटतंय ना, मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जरूर त्यांचा भोग घ्या, पण योग्य वेळी आणि योग्य प्रमाणामध्येच आपण ते भोग भोगावेत. एकदा महाराज म्हणाले, त्याग केल्यामुळे काही भगवंत मिळतो का? नाही का? असं जर असेल
तर ज्याचा त्याग मोठा त्याला आत्मदर्शन ताबडतोबच घडायला हवं, नाही का? आपण सर्वात मोठे त्यागी आहोत म्हणजे कसे? तर आपण त्या विश्वचालक असणाऱ्या परमात्म्याचाच त्याग केला आहे आणि म्हणून आपण स्वतःला त्यागी समजतो. भोग त्याच्या इच्छेने आलेले आहेत ही जाणीव आपल्याला आहे, परंतु हे भोग भोगून सुद्धा आपण अलिप्त राहिलं पाहिजे. महाराज काय म्हणतायत, आज आपल्या वाट्याला श्रीखंडपुरीचं जेवण मिळालं आणि उद्या आपल्याला शिळी भाकरी आणि चटणीचा मिरचीचा ठेचा मिळाला, तर आपण कालच्या श्रीखंडपुरीची आठवण न काढता आजची शिळी भाकरी आणि मिरचीच्या चटणीचा गोळा आपण तितक्याच आनंदाने खाल्ला पाहिजे. आपलं मात्र याच्या उलट होतं. आपण आज मिरचीची भाकरी आणि चटणी खात असताना कालच्या श्रीखंडपुरीचीच आठवण काढतो आणि आज मिळालेल्या भाकरीचा आनंद देखील गमावून बसतो. विशेषतः म्हातारी माणसं तर या नको त्या गोष्टी उगाळत बसण्यामध्येच सगळा काळ घालवत असतात. आमच्या लहानपणी असं होतं, आम्ही असं करत होतो, आमचं गाव असं होतं, आमची माणसं अशी होती, आमचं घर असं होतं, याच गप्पा ते कायम मारत असतात आणि विनाकारण फुशारक्या मारत असतात. आज त्यांच्या हातून काहीच होत नसतं, परंतु आम्ही काय काय केलं याचे पाढे ते वाचत असतात. त्यामुळे तरुण माणसांना असं वाटतं की हे नुसतं थापा मारण्याचंच काम करतात. अशा प्रकारे आपल्या घरातली म्हातारी माणसं ही कायम त्यांच्या गेलेल्या भूतकाळातच रमत असतात आणि म्हणून ते वर्तमान काळातला आनंद गमावून बसतात. आपल्या मुलाबाळांशी त्यांचं जमत नाही किंवा ते जमवून घेण्याचा प्रयत्नही करत नाहीत. आणि इतकं सगळं घडून सुद्धा आपला अहंकार, आपला अभिमान, आपला ताठा सोडत नाहीत. गीता आणि महाराष्ट्रातील संत यांचं एक मोठं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी कधीही प्रपंचाला नावं ठेवली नाहीत. प्रपंच देखील भगवंताच्या इच्छेनेच प्राप्त झालेला आहे ना, मग तो वाईट कसा असेल? त्यामुळे आधी प्रपंच करावा नेटका, मग परमार्थ विवेका, असं समर्थ रामदास स्वामी सांगतात. गोंदवलेकर महाराज म्हणतात, प्रपंच मुळीच नासका, नाही का? प्रपंच हा नासकाच आहे, तो दुःखच देणारा आहे. मग असं जर असेल तर आपल्याला त्या प्रपंचापासून सुख कसं बरं मिळेल? आणि म्हणून प्रपंचापासून आपल्याला सुख मिळणार नाही ही गोष्ट आपण पक्की ध्यानात ठेवली पाहिजे. महाराज म्हणतात, ज्याला प्रपंच नीटपणे करता येत नसेल त्याला परमार्थ देखील करता येणार नाही. तर मग आता यावर उपाय काय? तर महाराज म्हणाले, भगवंताचं नाम घेत घेत त्याचं स्मरण करत करत आपण आनंदाने आणि सुखाने प्रपंच करावा. हा प्रपंच भगवंताने दिलेला आहे आणि मी केवळ त्याचा व्यवस्थापक आहे या भावनेने आपण तो करावा. आपण आपल्या प्रपंचामध्ये पाहुण्यासारखं राहावं किंवा खेळायसा प्रपंच मानावा, असं महाराजांनी अनेक वेळेला आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे म्हणतात, प्रपंच करत असतानाच त्यातून घडणाऱ्या गोष्टीतून, अनुभवातून आपण शिकत गेलं पाहिजे. हे शिक्षण मिळण्याचं एक महान कार्य आपल्याला या प्रपंचातून करता येतं, शिकता येतं. मग आपण प्रपंचाला दोष का बरे द्यायचा? म्हणून विवेकाने प्रपंच करण्यामध्येच खरा मोठेपणा आहे.
आणि जे काही योग्य वेळी योग्य भोग आपल्या वाट्याला येतात त्याचा आपण जरूर उपभोग घ्यावा. परंतु एखाद्या वेळेला ते मिळाले नाही किंवा आपल्या वाट्याला आले नाही म्हणून दुःखही करू नये आणि त्याला दोषही देऊ नये. अशा पद्धतीने पाहुण्यांप्रमाणे आपण आपल्या घरी राहावं, अलिप्तपणाने राहावं, तटस्थपणाने राहावं, त्रयस्थपणाने राहावं आणि घडणाऱ्या गोष्टींकडे साक्षीत्वाने तिराहितासारखं बघायला शिकावं. म्हणजे मग आपल्याला प्रपंचामध्ये घडणाऱ्या गोष्टींपासून सुखही होत नाही, दुःखही होत नाही. आपण सुखदुःखापासून दूर राहतो, अलिप्त राहतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.